आता कळाले नेमकं त्यांना काय भूमिका घ्यायची का काही संभ्रम समाजामध्ये काही ठिकाणी दिसतोय का समाजाला कळाले तुमचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचलाय कारण तुम्ही कुठल्या मतदारसंघात गेलेले नाही आहेत किंवा कुठं या काळामध्ये सभा भाषणं केलेली नाही आहेत समाजाला कळाले हा मग समाज माझा हुशार आहे म्हणलं मी काय सांगितलं एका शब्दात तुम्हाला की समाजाला संकेत कळतात कारण आम्ही खूप त्रासातून गेलेलो आहेत खूप दुःखातून चाललो आहे खूप त्याच्यामुळे समाज एवढा हुशार आहे हे 2-4 जण टकूचे ना हे कन्फ्यूज म्हणतात ते म्हणतात पाडला आदेश नाही आला राव काय करावं मराठ्यात सगळं कळालं शेतकऱ्याला सगळं कळालं काय करायचं हे उगं बसल्या बसल्या बुळबुळ बुळबुळ करतात कामा धामाची लोकसभेला सांगितलं होतं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा आता विधानसभेला मी तेच सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा समाज हुशार आहे राव कशाला त्याला येड्यात काढता त्याला हे 2-4 जण बरं मी समाज कोणाच दावणीला बांधला का मग ऐकतो म्हणून तर नाही बांधला मी समाजच मालक ठेवला मी उगं सांगायचं हां अमक्या अमक्याला करा आणलाच ना समाज संकटात त्यापेक्षा त्याच्या मनाने हो द्या ना मालक ते आहे ना मी आरक्षण द्यायला खंबीर आहे समाजाला मी आरक्षण मिळेल आरक्षणाची काही काळजी नाही सामूहिक आमरण उपोषण आता होणार आहे हे देशातलं सगळ्यात मोठं सामूहिक आमरण उपोषण होणार घराघरातले मराठी इथे येऊन बसणार आहेत अंतरवलीत आता गावागावात आमरण उपोषण होणार नाही अजिबात नाही होणार एका जागेवर होणार आहे त्यामुळे मराठा समाजाला सांगतो की तुम्ही फक्त मला सांगा कानात गपचीप की अमक्या अमक्याला आम्ही मतदान केलं तर ते तुमचे कामं कसं करत नाही मागण्या कशा करीत नाही ते मी बघतो त्याची काळजी नका करू तुम्ही मी त्यांच्याकडे बघतो हां मी त्या खंबीर आहे मग बघतो त्याच्याकडे त्यामुळं उगं कन्फ्यूज राहू नका आणि अभियान लोकमतच्या माध्यमातून एक जाहीर सांगतो मराठा समाज मतदानाला जाताना गरीब मराठ्यांपासून शेतकरी मराठ्यांपासून नोकरदार वर्गातल्या मराठ्यांपर्यंत उद्योगपती मराठ्यांपर्यंत फक्त तुमच्या पोराला पुरीला एकदा विचार मी नेत्याला बघून मतदान करू का तुला आरक्षण लागतंय ते आरक्षणाला बघून मतदान करू एवढंच विचारा आणि तुमचे पोरं सांगतील ते करा हे सगळ्यांनी करा जाताना तुमचे पोरं जर घरी नसतील तर शिकायला गेले असले तर फोन करून विचारा मी नेत्याला मोठं करायसाठी मतदान करू का आरक्षणाच्या बाजूनं तुला मोठं करायसाठी मतदान करू एवढंच विचारा फक्त बाई काहीच इच्छा नाही आणि मग मतदान करा माझं पण ऐकू नका शेतकरी मराठ्यांनी सुद्धा घरातून बाहेर पडताना आपल्या पोराला पुरीला नातवाला एकदा विचारा मराठ्या तू नेता मोठं करायसाठी मतदान करू का पोराओ तुला मोठं करायसाठी आरक्षणाच्या बाजूने मतदान करू जे तुमचे पोरं पोरी सांगते तेच करा नोकरदार वर्गाने सुद्धा तेच एकदा विचार माझी बाकी काही इच्छा नाही आणि सगळेजण सामूहिक उपोषण आले संभ्रम फिंभ्रम काही नाही आणि एक शेवटचं की मी जो विधानसभेला आता उमेदवार उभा राहिलेत महाराष्ट्रात जेवढे असतील तेवढे उमेदवार म्हणला आता काय पक्षाचा संबंधच नाही सगळे पक्ष आले सगळे झाले ज्या ज्या मतदारसंघात विधानसभेला उमेदवार असेल एकालाही मी पाठिंबा दिलेला नाही तुमच्या हातात कारभार ठेवलेला आहे मालक तुम्ही येत कारभारी तुम्ही येत मराठा समाज मायबाप मराठा समाज आहे तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही पाटील साहेब आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही कुठलीही भूमिका घेतली तर अख्ख्या विधानसभेचं वातावरण बदलू शकतं चित्र बदलू शकतं तुमचा एक आदेश कुणाचा तरी सुपडा साफ करू शकतो किंवा कुणाचं तरी सत्ता येऊ शकते एवढा संयम कसं काय बाळगता तुम्ही की तुम्हाला याच्यात तुम्हाला काही बोलायचंच नाही एका जातीवर निवडणूक लढणं शक्य नाही आणि सगळ्या इमानदारांनी फॉर्म काढलेत माझ्या एका शब्दावरती त्यामुळं मी कोणाला एकाला पाठिंबा नाही देऊ शकत जे माझ्या पोटात हे तेच तोंडात राहते मी मागं एक बोलतो इकडे एक बोलतो असं होत नाही माझ्याकडून कवा कारण समाज माझ्यासाठी खरंच महत्त्वाचा आहे माझ्यासाठी देव आहे माझ्यासाठी मायबाप आहे माझा समाज गरीब मराठ्यांना सगळं कळतंय अजून सोपडा साप एकदा पडून द्या ना काय फरक पडला कोणी आलं तरी मला लढावंच लागणार आहे गरिबासाठी मला आंदोलन करावंच लागणार आहे पण तुम्ही बोलताना नेहमी बोलता की मी जर भूमिका घेतली समाज संकटात येईल मला समाज संकटात आणायचं नाही समाज का संकटात येईल असं वाटतं तुम्हाला सांगतो आता एका जातीवर उभा केली असती तर जिंकणं शक्य नव्हतं हे येड्याला सुद्धा कळतं मी तर समाजाचं मुलगा म्हणून पुढं होऊन काम करतोय एका जातीवर आल्यावर समाज घातला संकटात नाही मूर्खासारखा हा समीकरण असतं तर आमचं एक बी शीट पडत नव्हतं एक पण समीकरण नाही आणि उगाच इथं 2-3 लाख जमले म्हणून तेवढ्यावर निर्णय घ्यायचा हे मूर्खपणा मी करू शकत नव्हतो समाज संकटात देत सोडून आणि बसतो त्यांना अडचणीत संकटात आणून त्यापेक्षा मोकळा ठेवला ना आता मजा बघतोय मराठा समाज सगळ्याची काय चाललंय काय नाही कोण कुंकडकी किती आरडतोय काय करतोय कोणाचे कसे धावपळ आहे काय मस्त मजात बघतोय समरबात नाही काय नाही समाज उद्या बघा कसा शिक्का चालतोय मराठ्याचा
एक शिक्का चालते धनाधन पाडी ते धडाधड सोडीत. आरक्षणाला किमान आरक्षणाला विरोध करणारे तरी मराठ्यांनी सोडायला नाही पाहिजे, अजिबात नाही सोडायला पाहिजे. कारण आपल्या लेकरांचं इतकं वाटलं झालं की भयंकर वाटलं झालं. त्यामुळे मराठा समाज हुशार आहे हो. तो माझ्या बघतोय, काही अडचण नाही. फक्त तेवढीच एक अडचण आहे माझी की समाजाने जाताना प्रत्येकानं किंवा आजच विचारून घ्या, उद्या गडबडीत विचारता नाहीच तुम्हाला. आज दिवसभरात आपण आपल्या लेकीला, लेकाला, नातवाला फोन करून विचारा. पाटील साहेब, तुमचं मतदान आहे, तुम्ही काय विचार करून मतदान करणार? उद्या मतदान करणार तुम्ही सुद्धा? आता मग समाज सांगणार नाही म्हणल्यावर मी कसं काय सांगा? नाही, कुणाला मतदान करते हे नाही. मतदान करताना ते बटन दाबताना तुमच्या मनात काय विचार राहतील? समाजाचं दुःख, शेतकऱ्याचं दुःख, गोरगरीब ओबीसीचं दुःख. शेतकरी प्रचंड हालाकीत आहे, ते राहणार. दलित, मुस्लिम, गोरगरीब, मराठा हे माझ्या डोक्यापुढे राहणार. न्यायाच्या बाजूनं सगळे धावणार आहेत. मीही धावणार आहे, सगळे राज्यातली जनता धावणार आहे. बदला घ्यायची संधी एवढीच आहे. तुम्ही मतदान करणार, तुम्ही मतदान करताना तुमच्या डोक्यात काय असेल हे तुम्ही सांगितलं, गरिबांचे विचार असणार आहे. एक ते तुमच्या मतदानामुळं एक तर महाविकास आघाडी किंवा महायुती सत्तेत येणार, या दोघांपैकी कोणतरी सत्तेत येणार. तुम्हाला काय वाटतं की आल्यानंतर सुद्धा तुमचा संघर्ष, तुमचा फाईट चालूच राहणार आहे? ते तुमच्या नशिबात असणार? नाही, ते तर मला करावंच लागणार आहे. कोणी आलं तरी, कोणी येऊ द्या. मी काय आज सांगतो की 4 तारखेपासून सांगतो, कोणी पण येऊ दे. आम्ही मराठा चॅलेंज आहे त्याच्यापुढं. मराठा शांत आहे साहेब, शांत आहे. त्याचा अर्थ वेगळा काढू नका. हे बिघाडला ना, कोणाच्याच बापाला भेट नाही. सरकार फारकर याच्या पुढे चिल्लर आहे, चिल्लर. बघा तुम्ही आता सामूहिक उपोषणात मराठी गुडघ्यावर टिकीत का नाही? कुणी येऊ दे, गुडघ्यावर टिकविणार मराठी त्याला. पण जे कोणी सरकार येईल, सरकार कुणाचे आल्यानंतर तो पक्ष आनंदात येतो, सगळ्या गोष्टी उत्साह असतो, तो आनंद सुद्धा तुम्ही म्हणू देणार नाही सरकारला? माझ्याच लेकराला गोरगरिबाचा आनंद नाही, तुम्ही कोणचा आनंद व्यक्त करताय? माझ्या शेतकरी गोरगरिबांना आनंद नाही, तुम्ही कोणचा आनंद व्यक्त करताय? तो कांद्याला भाव नाही, त्याच्या मकाला भाव नाही, त्याच्या द्राक्षाला भाव नाही, त्याच्या सोयाबीनला, कापसाला भाव नाही, गव्हाला भाव नाही, त्याच्या ऊसायला भाव नाही, त्याच्या सगळ्या पिकाला भाव नाही. तुम्ही कोणचा आनंद व्यक्त करता? त्याला फी भरायला पैसे नाहीत. शेतकऱ्याच्या, मराठ्यांच्या पोरांचं तीच हालत आहे. हॉस्टेल नाही, फी भरायला पैसे नाही, आरक्षण नाही तर नंबर लागाना, नोकऱ्या मिळानात. आणि मग ते तुम्ही कोणचा आनंद व्यक्त करताय? आनंद सुद्धा साजरा होणार. आमच्या मुंडक्यावर पाय देऊन तुम्ही खुर्च्या मिळणार आणि आनंद व्यक्त करणार, तुम्हाला खुर्च्या मिळाल्या. आणि आमच्या लेकराचं दुःख, आमच्या जातीचं दुःख कोण जाणून घेणार? त्यामुळे जाणणार मी. लगेच सरकार स्थापन केलंय, सामूहिक आमरण उपोषणाची तारीख डिक्लेअर झाली म्हणून समजायचं. आणि मराठ्यांनी ताबडतोब तयारीला लागायचं, लगेच गावागावातून इकडे यायचं. एक बाज गोवादडी रग घेतली की निघाला अंतरवालीकडे. म्हणजे कुठलंही सरकार आलं त्यांच्या समोर ही अडचण असणारच. तुम्ही त्यांना स्वस्त बसूच देणार नाही, कुणाचे सरकार असू दे. मा समाजच सुस्त नाही तर तुमचा काय प्रश्न आहे? तुमचं कोण आम्ही काळजी करणार आहे? तुम्ही आमची जनतेची काळजी करता का? मराठीची, शेतकऱ्याची, गोरगरिबाची केली का? नाही करत तुम्ही. मग आम्ही कसं काय काळजी करणार तुमची? आम्ही आमच्या हक्कासाठी लोकशाहीच्या मार्गानं, संविधानाच्या मार्गानं आमरण उपोषण करून लढाले. आम्ही आमचं लढणार आणि मिळवणार सुद्धा. आणि तुम्हाला टेकून बी दाखवणार आम्ही 100%. मग आता ते 50 पोरं जरी उपोषणाला बसले तरी मी बसणार, 1000 बसले तरी बसणार, 10,000 बसले तरी, 1,00,000 बसले तरी बसणार. पण घराघरातले, महाराष्ट्रातले सगळे माणसं इकडे येणार. मी आजच सांगून ठेवतो सगळ्यांना, सामूहिक उपोषणाच्या तयारीला लागा. तुमच्या कामं पटापट उरकून घ्या. मुंबईचं होतं केलं का तुम्ही मराठ्यांनी? तसं अर्धे गावाकडं, कारण शेती आपला मूळ व्यवसाय. शेती कामाला माणसं पाहिजे. शेती काम करताना लाजच नाही. आपले पोट्टे लय लाजत आहेत. शेतात काम करायचं म्हणलं का त्याला बारीकपणा वाटतो. अरे आपलं खानदानी व्यवसाय येते हो शेती. काय लाज समज रे? गुडघेत कले पाय चिखलात भरोसर कामं करायचे, काय लाज समज? काय काय पोरं मध्ये मला शेतात लाज वाटते. तुला काय लाज वाटते शेतात काम करायची? आपल्या आईबापाने शेतावरच मोठं केलं आपल्याला. लाजच काय समज येतो? मी नांगर आणलेत कचाकच, काय लाज समज? नांगर आणलेत म्हणतोय मी, नांगर. हो, मी विहिरी खाणल्यात हे पटणार नाही तुम्हाला. काय लाज समज? आपण किती उंचीवर गेलो तरी आपलं मूळ व्यवसाय आपण विसरायचा नाही. आपल्याला ज्याच्यामुळे श्रीमंती मिळाली, ज्याच्यामुळे नाव मिळालं, त्या शेतामुळं, त्याच्यात कसं काय लाजात तुम्ही? तुमच्यालेच बुटाडं भरत येत होई? तुमच्याले चेचमे भरायला लागले का? म्हणजे तुमच्या त्या 35-40 रुपयाच्या चष्म्याला किंमत आली होय? लाज वाटायला तुम्हाला? त्या ज्या करोडोच्या प्रॉपर्टीवर आपल्या आईबापानं रात्रंदिवस कष्ट करून
आपल्याला मोठं केलं त्याची लाज वाटायची. अजिबात लाजायचं नाही. शेतात काही कामाला राहायचं, कामं उरकून घ्या, गव्हाचे काम आहेत आता. पाणी देऊन घ्या, इतकं पाणी देऊन घ्या ना तुम्ही माघारी उपोषण करूच जाऊस तर वापसा नाही झाला पाहिजे त्या गावाच्या पाण्यात. आणि त्यात कापसं फिपसं येचून घ्यायचे, निवांत झोपायची दबाजावर. वरून तळट फिळट आणायचं एखादं मोठं रावठीसारखं. पाऊस आला की वरून पाऊस, खालून पाणी गेलं पाहिजे बाजारातून. ही चुकाट्यामुळं बाज पाहिजे. विशाल बाजार झोपायचं, टेन्शन घेत नाही. जेव्हा सरकार तुमच्या पायात येऊन पडन आरक्षण तवाच उठायचं, निवांत झोपायचं. इकडे जिकडे येड्या बाबळे खाली कुंकड जिकडे जागा मिळेल तिकडे लिंब चढ डॉक्टर सापडतो तुम्हाला सलन लावायला तपासायला. पाटील साहेब, निवडणुकीच्या काळात कुठल्याही राजकीय पक्षांना तर तुमच्यावर टीका केलेली नाही, कोणत्या नेत्यांनी तुम्हाला डिवचायचा प्रयत्न केला नाही, परंतु कालीचरण महाराजांनी तुमच्यावर टीका केलेली आहे. काय म्हणणं आहे तुमचं? अरे मी त्या बाबाला खरंच कवा बोललो नाही राव. मी त्यांना बघितलंय बी नाही. आमच्या समाजाचा मराठ्यांचा त्यांना एवढा काय तिरस्कार आहे. बरं झालं पण मराठ्याला कळालं वा. काही बाबा लोक बी आपला तिरस्कार करते. बाबा लोकांचं संत महंतांचं एक काम आहे की चांगले संस्कार देणं जनतेला, हे काम आहे. धर्म बी चालवणं, भरकाटला तर त्याला रस्त्यावर बी चांगल्या भाषेत आणणं. त्याची जरा भाषा ऐकली मी रात्री, ती स्टाईलच वेगळी होती त्याची बोलायची. भयानक स्टाईल, म्हणजे नाही का अति तिरस्कार आहे त्याला मराठ्याचा, अति खूप बरबाटलेल्या विचाराचा. ते रस्ट्रेल नसते का आपलं स्टॅम्पवर नोटरीवर असतं लाल स्टिकर, ती नोटरी टिकली ह्याचा टिकल्या तो आहे, ती टिकली लावली त्याने ती नोटरीची लाल इथं. मागून बी ठोके एखादी इथं, बरं का तुला आम्हाला करायचं काय, तू तुला कसा राह ना बाबा, तू काय आम्हाला काय देणं घेणं, तुला का नाव ठेवलं आम्ही. माया जातीचं एवढं काय तिरस्कार आहे तुला, तुला काय कळलं रे दुःख आमचं. जाय बरं माया मायबाप शेतात, मराठ्याकडे विचार बरं काय दुःख आहे. हान बरं आहो तू भाटे एक दिवस, कुठे चिरगुट गुंडळी तू सगळ्या अंगाला, आणि तू काय लगी ही लागून गेला का. बाकींचे बाबा बघ आम्ही आदराने लीन होतो, ते शिकून चांगले संस्कार देऊन परत वाटेवर आणते. तू कोणचा धर्म चालूच असा एकाची टिंगल करून, आमच्या जातीची टिंगल करून मराठीची. हे कोणचे संस्कार टाकायला तू आमच्यावरती. आणि धर्म कोण टिकवतो तुला माहिती आहे का बुवा. ज्ञानोगाडीत हिंदू तू इकडून तिकडं तू डबड्या. तू हिंदू धर्म गोरगरीब जनता टिकवती. ज्या टायमाला धर्मावर संकट येतं ना त्या टायमाला दांडकेन गोटे घेऊन गरीब मराठी रस्त्यावर असतात, गरीब ओबीसी 12 बलुतेदार 18 पगड जातीचे लोक रस्त्यावर असतात. तू त्या टायमाला इशित बसलेलास तू. डोके फोडून हे गरीब घेतेत धर्म टिकावसाठी, वार अंगावर हे झेलतेत. हो आम्ही झेलतो गोरगरीब. तू काय धर्म शिकवतो आम्हाला. धर्म शिकवणारे महंत ते वेगळे आहेत, संत म्हणतात ते आम्हाला शिकवते. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा आम्हाला सांगतो. आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य, आम्ही सगळ्या संत महंताला मानतो. हे मध्येच डबका आलोच कुठून बा, याला कधी बघितलं नाही, आम्ही कधी बोललो नाही. हे वेगळंच दिसतंय, खाली वेगळं दिसतंय, वर वेगळं दिसतंय. कुठून आणलंच सोंग कुठून हे. ते तुम्ही संडासला जाताना डबा बघितलेला का, चामटाला डबा असतो असा देव. हे बुडबुडे आणला कुठून. अहो महिलांविषयी काय स्टेटमेंट आहे त्याचं घाण याच ह्याच बाचं. हे गुडगुड्या गुडुंग 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 वाजतो असं. कुठून आणलं हे टंबळ तो हे कुठून आणलं हे. गचपण असले हे ना असं थोतार हाणलं पाहिजे याच. काय माझ्या जातीचा तिरस्कार करतात राव हे. अरे त्या हिंदूत एकटा मराठा आहे, अर्धा एकटा, आणि कट्टर हिंदू आहेत आम्ही, कट्टर. छत्रपतींचा कट्टर हिंदुत्व चालवतात आम्ही. तुला आरक्षणावर बोलायची गरजच काय होती. आमच्या आत्महत्या झाल्या त्या आरक्षणासाठी. मराठ्यांच्या आई बापाला एकदा जाऊन विचार आरक्षण कशाला लागत. मराठ्याचे पाकिटा खाणारा तू, भातावर वरण टाका म्हणतो, त्याच्यावर दुसरं काही शिपडेव ना, ते लय गोड लागतं. वाईट वाटत असेल माझे शब्द, पण माझ्या समाजाचे तळतळे काळजासारखं सोन्यासारखं लेकरू मेल्यावर आईबापाला काय होतं मराठ्याचा तुला काय कळणार आहे रे. पाकिट नारळ घेत हिंडतो, तुला काय कळणार आहे आमचे काय हाल आहेत. ऊस तोडणाऱ्या मराठ्याला एकदा जाऊन विचार कम ऊस तोडता म्हणून, ते म्हणतात मग लेकरू मोठं व्हावं म्हणून. मुंबई पुण्यात हमाली करणाऱ्या, टपऱ्या चालवणाऱ्या, छोटी छोटी हॉटेल चालवणाऱ्या, लोखंडाच्या कंपनीत लोखंड उचलणाऱ्या, सिमेंटच्या कंपनीत सिमेंट उचलणाऱ्या मराठ्याला एकदा विचार आरक्षण कशाला लागतं आणि तुम्ही कम कष्ट करता म्हणा एवढे. ते म्हणून माझी पोरगी मोठी व्हावी म्हणून
माझा पोरगा अधिकारी व्हावा म्हणून मी रात्रंदिवस कष्ट करतो. गाडे वडीत आहेत, गाडे हातगाडे माझे लोक शेतात लोकांचे रोजन जातात, रात्रंदिवस आवता आणतात. कधी साप चावला कधी इच्चू चावला म्हणतच नाहीत, तरी लेकरासाठी फडकं बांधतात पायाला. दुःख झालं एखादं काटा टोचला मोठा तर फडकं बांधतात आणि तसंच काम करतात. ट्रक चालवतात, ट्रॅक्टर चालवतात, एसट्या चालवतात, कंडक्टर करतात, छोटे मोठे व्यवसाय करतात. हे माझे मराठ्याचे लोक. भाज्या किती दिवसभर बसून एवढ्या एवढ्या भाजीपाल्यासाठी दिवसभर बसतं ती उन्हात. एवढ्या एवढ्या भाजी. बाबा तुला नाही कळायचं यार, तू कसा असा बेकार. मला ह्या असल्या पैदाशीचा रागच येतो. तुला काय कळायचं आमचे काय आले. तू बघ ना आमच्या लेकराकडे डुकून फक्त मराठ्याचे एकदा कमून आत्महत्या झाली म्हणून, आमच्या आईच्या कंपाळाला कमून कुंकू राहिलं म्हणून. तू टिकली लावतून चलो तू कुंकडे बी बरळवाडी. तू यासारखे मराठ्यांचं आणि हिंदू धर्माचं वाटोळ करणारे तुम्ही खरे. तुम्ही खरे हिंदू धर्माचं वाटोळ करणारे लोक आहे. तुम्हाला का तिरस्कार माया मराठ्याचा एवढा. एवढ्या मारल्या माया बहिणी तेव्हा कुठे गेलता तू. ती हिंदू धर्मात नव्हती मोडत काय बी. आमच्या एवढ्या आत्महत्या झाल्या त्यात नाही का मोडत. काय रे काय हिंदुत्व चालवते. खरं कलंक तर हे येत असली हिंदूला धर्माला, हे कलंक आहे. आम्ही छत्रपतीचे हिंदुत्व चालवतो, आम्हाला चालवायची अक्कल आहे. आमचे राज्यातली महंत मंडळी, वारकरी संप्रदायाची मंडळी, शंकराचार्य हे यांच्या पुढे आम्ही लीन होतो हमेशा. आमच्यावरती त्यांचे संस्कार आहेत, आम्ही ते मानतो. तो यासारख्याने तिरस्कारींनी मराठ्यांबद्दल बोलू नये, आरक्षणाबद्दल बोलू नये. आणि आरक्षण हा महाराजाचा विषयच नाही, राजकारण हा महाराजांचा विषयच नाही. तू काय चपडप करतो उगाच, कोणचं हिंदुत्व चालवतो. मराठ्यांचा तिरस्कार असणाऱ्या असल्या बाबाला आम्ही मानतच नाही, हा अजिबात मानत नाही. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आपली स्पष्ट भूमिका या ठिकाणी मांडलेली की कुठलं जरी सरकार बसलं तर त्यांच्यासमोर मनोज जरांगे पाटलांचं संकट असणार आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की माझा समाजच संकटात असताना, दुःखात असताना नवीन झालेल्या सरकारला मी आनंद सुद्धा साजरा करू देणार नाही. आणि कालीचरण महाराजांचा त्यांनी बऱ्यापैकी या ठिकाणी समाचार घेतला. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सरा.